गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज जो आपण टॉपिक बघणार आहोत त्याचं नाव मी इथं लिहिलं ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास. तर हे ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास काय असतं त्याच्या आधी आपण काय केलं आहे, 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कंप्लीट केलं आहे. कोणत्या त्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी? पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण शिकलो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आणि लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण जी शिकलो ती होती ऑस्मोटिक प्रेशर. या प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर आपल्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहे, म्हणजे आपण ऑलरेडी याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहे. आपण त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे फॉर्म्युला कसे लक्षात ठेवायचे हे पहिल्यांदा बघू आणि त्याच्यानंतर आपण जाऊ ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासकडं. तर पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती आपली रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, बरोबर. तर त्याचं फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सुरुवातीला माहीत आहे. P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट मायनस P1 वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अपॉन P1. मला सांगा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे डेफिनेशन काय? द प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सोल्यूट. किती सोल्यूट आहे, किती सोल्यूटचे पार्टिकल्स आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ सोल्यूट म्हणजे वरती पाहिजे W2, कारण W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट. वरती पाहिजे W2, खाली पाहिजे W1. बघा वरती W2 खाली W1. मग इथं काय करायचं, मोलर मास M1 ने मल्टिप्लाय करायचं आणि इकडं M2 ने मल्टिप्लाय करायचं. M1 म्हणजे मोलर मास ऑफ सॉल्वंट आणि M2 म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट. म्हणजे याचं फॉर्म्युला होईल P10 मायनस P1 अपॉन P10 इज इक्वल टू W2 इंटू M1 अपॉन W1 इंटू M2. समजलं ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती आपल्या इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. कोणती होती? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. इलिव्हेशन मीन्स टू इन्क्रीज. आणि त्यावेळेस तुम्हाला माहीत होतं इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला आहे डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. M म्हणजे काय? मोलॅलिटी. आणि मोलॅलिटी काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन kg. म्हणजे या एमच्या जागेवर काय लिहू शकतो आपण? इकडं मी लिहितो बघा. मोलॅलिटी म्हणजे काय? W2 अपॉन M2 इंटू W1 इन kg. तर आपण इथं सबस्टिट्यूट करू ती व्हॅल्यू. तर इकडे येईल W2 अपॉन M2 इंटू W1 इन kg. आणि इथं डेल्टा TB कसा शोधायचा मला सांगा. मी एक एक्झाम्पल दिलं होतं ज्यावेळेस ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकवली होती मी. प्युअर वॉटर 100 डिग्रीला बॉईल होतं. प्युअर वॉटर 100 डिग्रीला बॉईल होतं आणि पाण्यात जर थोडं मीठ टाकलं तर त्याचं टेम्परेचर जास्त जाईल. इलिव्हेशन म्हणजे जास्त जाईल त्याचं टेम्परेचर. म्हणून डेल्टा TB कसं सापडायचं तर T मायनस T0. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट. तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याकडे होती डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट डेल्टा TF. आता हे फॉर्म्युला असेच ठेवायचे, फक्त जिथे तिथं B लिहिलं तिथे F लिहायचं. म्हणजे इथं होईल KF W2 M2 W1 इन kg. फक्त इथं डेल्टा TF कसं शोधायचा? इथं शोधायचं डिप्रेशन आहे म्हणून T0 मायनस T. T0 मायनस T. समजलं? तर इथं डेल्टा TF काय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. KF क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. W2 वेट ऑफ सोल्यूट. M2 मोलर मास ऑफ सोल्यूट. W1 वेट ऑफ सॉल्वंट इन kg. आणि शेवटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण शिकलो ऑस्मोटिक प्रेशर.
काय आहे ती πV = nRT बरोबर. आणि V तिकडे गेल्यावर π = nRT/V. आणि n माझे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे W2/m2. तर इथं ती व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर W2 × R × T/m2 × V. W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर इन केल्विन, M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट, V म्हणजे व्हॉल्यूम. एवढ्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण शिकलोय, चला इकडं लक्ष द्या. एवढ्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण शिकलोय, आता इथून पुढं लक्ष द्यायचं. मी काय म्हणतो, या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी फक्त नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी उपयोगीच्या असतात. कशासाठी? नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? समजा मी एक्झाम्पल घेतो, युरिया, ग्लुकोज, सुग्रोज, हे काय नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? ते डिसोशिएट पण होणार नाही आणि असोसिएट पण होणार नाही. ते काय होणार नाही? ते डिसोशिएट पण होणार नाही, असोसिएट पण होणार नाही. डिसोशिएट म्हणजे ते ब्रेक सुद्धा होणार नाही. म्हणजे समजा ही एक बीकर आहे, तिथं मी 1 मोल ऑफ युरिया जर टाकली, काय टाकली मी? 1 मोल ऑफ युरिया. ते सोल्युशनमध्ये गेल्यानंतर एकच मोल राहील, ते डिसोशिएट पण होणार नाही. डिसोशिएट म्हणजे ब्रेक होणार नाही, 1/2 मोल होणार नाही. किंवा असोसिएट म्हणजे 2 मॉलिक्युल्स एकत्र येईल, म्हणजे 1/2 मोल सुद्धा होणार नाही. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट सुद्धा होत नाही आणि असोसिएट्स पण होत नाही. त्यावेळेस या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ट्रू आहे त्याच्यासाठी. म्हणजे या जे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मी शिकवल्या आत्तापर्यंत ते नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी. कारण आपल्याला माहिती आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सोल्यूट. मी इथं लिहितो बघा वरती, कॉलिगेटिव्ह properties is directly proportional to amount of solid molecules or solid particles. amount of solid वर डिपेंड आहे. म्हणजे मी 1 मोल जर टाकला युरियाचा तर तो एकच मोल होणार आहे, कारण युरिया हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. तो डिसोशिएट पण होत नाही आणि असोसिएट पण होत नाही. पण प्रॉब्लेम कुठं येणार बघा. आता प्रॉब्लेम काय येतो बघा. चला मी इकडे लिहितो. प्रॉब्लेम काय येतो, मी जर NaCl टाकलं, आता या बीकरमध्ये मी 1 मोल NaCl टाकलं. काय टाकलं मी? 1 मोल NaCl. तर NaCl जर सोल्युशनमध्ये ब्रेक गेला तर तो कसा ब्रेक होईल? Na+Cl-. आता मला वाटतं मी 1 मोल NaCl टाकलं, पण त्याच्यानंतर तो ब्रेक होऊन काय होणार? 1 मोल Na+चा आणि 1 मोल Cl-चा. म्हणजे इथं किती मोल्स तयार होतील? 2 मोल्स. मी टाकलं 1 मोल, पण ते सोल्युशनमध्ये जाऊन काय झालं? 2 मोल झालं. चला इकडं लक्ष द्या. हा जो NaCl आहे हा 1 मोल आहे बरोबर. मला वाटतं मी टाकलं 1 मोल ऑफ NaCl, पण तो सोल्युशनमध्ये गेल्यानंतर 1 मोल Na+चा होईल आणि 1 मोल Cl- होईल. म्हणजे तिथं किती मोल्स ऑफ Na+ आणि Cl- होतील? 2 मोल्स. म्हणजे माझे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन चुकणार, कारण आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी चेक करणार 1 मोलसाठी, पण ते सोल्युशनमध्ये जाऊन काय होणार? 2 मोल होणार. म्हणजे ते काय होतं? डिसोशिएट होतं. आणि असोसिएट म्हणजे काय? 2 मॉलिक्युल्स एकत्र येतील,
म्हणजे समजा मी टाकलं 1 मोल, पण 2 एकत्र आल्यामुळं सोल्युशनमध्ये फक्त अर्धाच मोल आहे त्याच्यामुळं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होते, चुकणार आहे. त्यालाच आपण म्हणतो ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास. ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास म्हणजे काय, तर आपण ते बघू डिसोसिएशन आणि असोसिएशनसाठी काय केस आहे. पण त्याच्या आधी तुम्ही या चारही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं फॉर्म्युला जर बघितलं तर इथं M2 इथं आहे, या फॉर्म्युलामध्ये M2 इथं आहे, या फॉर्म्युलामध्ये M2 इथं आहे आणि या फॉर्म्युलामध्ये M2 इथं आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास ऑफ सोल्यूट. बघा M2 म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट, M2 म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट, M2 म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट, आणि ते काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून मी लिहू शकतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास ऑफ सोल्यूट. तर आता असोसिएशन काय असतं आणि डिसोसिएशन काय असतं, असोसिएट म्हणजे काय आणि डिसोसिएट म्हणजे काय ते आपण बघू. त्याच्यासाठी आपल्याला या फॉर्म्युलाजमध्ये थोडा चेंज करायचं आहे. परत मी तुम्हाला सांगतो, हे फॉर्म्युला फक्त नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी. नॉन इलेक्ट्रोलाइट जर आलं युरिया, ग्लुकोज, सुग्रोज तर हेच फॉर्म्युला ठेवायचे. पण समजा NaCl आलं, KCl आलं तर आपल्याला या फॉर्म्युलामध्ये थोडाफार चेंज करावं लागतं. तो थोडा चेंज काय, आपल्याला एक करेक्शन फॅक्टर द्यावं लागतं याला. म्हणजे मी टाकलं 1 मोल पण सोल्युशनमध्ये झालं किती मोल्स, 2 मोल. मग हे करेक्शन करण्यासाठी आपल्याला एक फॅक्टर आहे, त्याला आपण बँड्स फॅक्टर म्हणतो, त्याने आपल्याला तो क्लिअर करावा लागतो. तर इथपर्यंत समजलं. आता आपण डिटेलमध्ये बघू असोसिएशन काय आणि डिसोसिएशन काय. ओके, चला आता आपण डिटेलमध्ये बघूया डिसोसिएशन काय असतं. तर डिसोसिएशनसाठी आपण एक्झाम्पल ऑलरेडी आता बघितलं NaCl. तर सध्या हा किती मोल आहे, 1 मोल. कशाहून 1 मोल, कारण इथं पुढं काही नंबर लिहिलेला नाही, याचा अर्थ तो काय 1 मोल आहे. जसाही तो सोल्युशन म्हणजे आपण त्याचं जसं पाण्यात टाकू तो ब्रेक होणार आहे. कसा ब्रेक होणार, Na+Cl-1. तर याचे किती आयन्स तयार झाले, 1 मोल Na+चा, 1 मोल Cl-चा. बरोबर, म्हणजे मी टाकलं 1 मोल पण ते पाण्यात जाऊन झाले 2 मोल. म्हणजे इथं अमाऊंट ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वाढले ना. इथं अमाऊंट ऑफ सोल्यूट पार्टिकल्स किती होते, फक्त 1 मोल. इथं अमाऊंट ऑफ सोल्यूट पार्टिकल्स किती झाले, 2 मोल्स. आणि वरती बघा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाऊंट ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. म्हणजे डिसोसिएशनमध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स किंवा अमाऊंट ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. तर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स मला वाटतं मी टाकलं होतं 1 मोल पण ते सोल्युशनमध्ये जाऊन होतं किती मोल, 2 मोल. म्हणजे डिसोसिएशनमध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, वाढणार आहे. समजलं. आता मला सांगा, मी टाकलं समजा 1 मोल आणि त्याचे किती झाले, 2 मोल. म्हणजे इथं मोलार मास काय होईल, पहिलं होतं 1 मोल, आता झालं 2 मोल. म्हणजे मोलार मास काय होणार, इथं कमी होणार आहे. डिसोसिएशनमध्ये मोलार मास काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, आता आपण केस बघू असोसिएशनची. ओके, असोसिएशन. आता सगळ्यांना माहीत असेल ॲसिटिक ॲसिड CH3COOH. जर आपण त्याला डिझॉल्व करण्यासाठी जर बेन्झिन वापरली, काय वापरलं, बेन्झिन हे लिक्विड आहे, ते जर वापरलं तर याचं डायमर तयार होतं. डायमर तयार होतं म्हणजे 2 मॉलिक्युल्स एकत्र येणार. कसे एकत्र येणार बघा, याच्यापेक्षा असं बॉन्डिंग होऊन 2 मॉलिक्युल्स काय होणार, एकत्र येणार. म्हणजे मला इथं किती मॉलिक्युल्स घ्यावं लागतील, 2. त्याच्यानंतर हे 2 मॉलिक्युल्स काय होणार, एकत्र येणार.
2 मॉलिक्युल्स घेतले, 2 मॉलिक्युल्स एकत्र होणार. मग मला वाटतं मी 2 मोल ॲसिटिक ॲसिडचे टाकले. किती मोल्स टाकले? 2 मोल्स. पण इथं काही नंबर आहे का पुढं? नाही. म्हणजे याचे किती मोल झाले? 1 मोल. याला म्हणायचं डायमर. 2 मॉलिक्युल्स एकत्र येतात. ॲसिटिक ॲसिडचे 2 मॉलिक्युल बेन्झिनमध्ये काय होतात? एकत्र येतात. मग मी समजा 100 मोल्स टाकले तर ते एकत्र झाल्यामुळे ते फक्त 50च मोल होणार आहे, म्हणजे त्याचं अर्ध. बरोबर. मला वाटतं मी 2 मोल टाकले पण ते सोल्युशनमध्ये जाऊन किती मोल होणार? 1. म्हणजे इथं नंबर ऑफ पार्टिकल्स काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि नंबर ऑफ पार्टिकल्स कमी झालं तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे? कमी होणार आहे. बरोबर. हे बघा आता याचं मोलार मासवर काय फरक आहे बघा. मला वाटतं मी हे 2 मोल्स टाकले पण ते सोल्युशनमध्ये जाऊन काय होणार? असे एकत्र होणार आणि 1 मोल होणार. म्हणजे याचा मास काय झाला? वाढला आहे. आधी कमी होता, आता 2 एकत्र आल्यामुळे याचा मास काय झाला? वाढला. म्हणजे असोसिएशनमध्ये मास काय होतो? वाढतो. आणि डिसोसिएशनमध्ये मास काय होतो? कमी होतो. म्हणून आपण या टॉपिकला नाव दिलं होतं ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास. काय नाव दिलं होतं? ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास. मग आतापर्यंत जेवढ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण शिकलो ते कशावर अवलंबून आहे? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. मग आतापर्यंत जे आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकलो आहे ते फॉर्म्युला फक्त आपण नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी वापरायचं. का नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी वापरायचे हे फॉर्म्युलाज? कारण नॉन इलेक्ट्रोलाइटचे जर मी 1 मोल टाकलं तर ते सोल्युशनमध्ये जाऊन डिसोशिएट पण होत नाही आणि असोशिएट पण होत नाही. म्हणजे मी 1 मोल टाकलं मग मी कॅल्क्युलेशन 1 मोलसाठी करू शकतो. पण ज्यावेळेस डिसोशिएशन होतं किंवा असोसिएशन होतं त्यावेळेस प्रॉब्लेम होणार आहे. आणि तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपल्याला एक फॅक्टर शिकायची गरज आहे. त्याला म्हणायचं आपण वेंट ऑफ फॅक्टर. त्यांनी आयनं रिप्रेझेंट केलं जातं. परत मी रिपीट करतो, जे आपण फॉर्म्युलाज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी बघितले ते फक्त नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी ट्रू आहे. का नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी ट्रू आहे? कारण ते नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये गेल्यानंतर असोसिएट पण होत नाही आणि डिसोशिएट पण होत नाही. पण जे असे असोसिएट होतात किंवा डिसोशिएट होतात त्यांच्यासाठी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी चेंज होणार आहे. मग त्याच फॉर्म्युलामध्ये आपण थोडाफार चेंज करणार आहे, जास्त चेंज करणार नाही आहे. तो थोडाफार चेंज काय आहे? त्यासाठी आपल्याला एक करेक्शन फॅक्टर शिकायचा आहे. त्याला आपण म्हणतो वेंट्स ऑफ फॅक्टर. बघा मित्रांनो, आपण सोल्युशन आणि कॉलिगेटिव्ह चॅप्टरच्या एंडला आहे आणि हा एंडचा कन्सेप्टतूनच बरेचसे क्वेश्चन्स मागच्या 3-4 वर्षात विचारलेले आहे. आपण काय करतो, चॅप्टरच्या सुरुवातीला खूप फोकस्ड अटेन्शन असतं आपलं, नंतर आपण निग्लेक्ट करत जातो आणि इथूनच आपल्याला क्वेश्चन पडतो. म्हणून मी हे वारंवार सांगतो आहे हे कशावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर्स वारंवार रिपीट करून बघा. जर एखादा पॉईंट समजला नाही तर परत व्हिडिओमध्ये पाठीमागं जा आणि परत तो पॉईंट बघा. तर आता आपण शिकणार आहोत वेंट ऑफ फॅक्टर आय, ज्याला आपण करेक्शन फॅक्टर म्हणतो. ओके, तर आपण आता तो फॅक्टर शिकू. ओके, तर चला तर मग आता आपण बघू वेंट्स ऑफ फॅक्टर, त्याला आपण आय म्हणतो. आपण डिसोसिएशनसाठी केस बघू. तर मी ते एक टेबल बनवलेलं आहे बघा. डिसोसिएशन, असोसिएशन, क्वांटिटी ऑफ सोल्यूट काय आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे, त्याचा मोलार मासवर काय फरक पडणार आहे ते आपण बघणार आहे. तर डिसोसिएशनसाठी आपण एक्झाम्पल घेतलं होतं NaCl. बघा NaCl ते कसं ब्रेक होणार? Na+Cl-, बरोबर. आता T=0 म्हणजे ज्यावेळेस रिॲक्शन स्टार्ट झालेली नाही आहे त्यावेळेस याचे किती मोल्स आहे? 1 मोल. त्यावेळेस याचे किती मोल्स असणार आहे? 0. याचे मोल्स 0, कारण अजून तो NaCl सोल्युशनमध्ये ब्रेक झालेला नाही आहे. तर कोणत्या टाईमला समजा मी इथं लिहितो T=T, हा पूर्ण ब्रेक होईल आता, म्हणजे हा आता असन 0. मला सांगा इथं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे? म्हणजे इथं नंबर काय आहे? 1. मग इथं काय आहे? 1. इथं पण काय आहे?
1. याचा अर्थ काय आहे, याचा 1 मोल जर तुटला तर याचं 1 मोल बनल आणि याचा पण 1 मोल बनल. बघा याचा 1 मोल तुटला म्हणजे याचा पण किती मोल बनल, 1 मोल, आणि याचा पण 1 मोल. बघा हा झाला थेरॉटिकल, हा झाला थेरॉटिकल. आपल्याला वाटतं आपण किती टाकलं, 1 टाकलं, पण ते सोल्युशनमध्ये जाऊन किती होतं, 2 होतं. तर हा झाला ऑब्झर्वड. तो वॅन्ट ऑफ फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, वॅन्ट ऑफ फॅक्टर I इज इक्वल टू ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑब्झर्वड किती आहे बघा 2, थेरॉटिकल किती आहे 1, बरोबर ना. आपल्याला वाटतं आपण 1 मोल टाकला तर आयची व्हॅल्यू किती आली इथं 2, बरोबर. चला आता या टेबलकडे जाऊ आपण. मला सांगा डिसोसिएशनमध्ये क्वांटिटी ऑफ सोल्यूट काय झालं. बघा आपल्याला वाटतं आपण 1 मोल टाकलं आहे, ते किती मोल झाले 2 मोल, म्हणजे क्वांटिटी ऑफ सोल्यूट काय झाली वाढली. आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन क्वांटिटी ऑफ सोल्यूट किंवा अमाऊंट ऑफ सोल्यूट. क्वांटिटी ऑफ सोल्यूट वाढल्यानंतर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, वाढणार आहे. क्वांटिटी ऑफ सोल्यूट वाढल्यामुळं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, वाढणार आहे. तर हे बघा इथं क्वांटिटी ऑफ सोल्यूट वाढली, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढणार आहे. आता मोलर मासचं मी ऑलरेडी सांगितलं होतं. बघा हा कंप्लीट चॉक आहे, हा 1 मोल आहे. सोल्युशनमध्ये जाऊन हा काय होतो 2 मोल होतो. पण याचं आता ज्यावेळेस तो पूर्ण असतो त्याचं मॉलिक्युलर मास जास्त असणार आहे, तुटल्यानंतर याचं मॉलिक्युलर मास काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे मॉलिक्युलर मास काय होतं, कमी होतं, बरोबर. तर आणि याची ओके, आता आपण असोसिएशनसाठी बघू. लक्षात ठेवा याची आय व्हॅल्यू किती आली ती 2. आता आपण केस घेणार आहोत असोसिएशनची. यासाठी आयची व्हॅल्यू आली होती 2, म्हणजे आपण असं लिहू शकतो आय इज ग्रेटर दॅन 1, आय इज ग्रेटर दॅन 1. आता आपण दुसरी केस घेऊ असोसिएशन. ओके, असोसिएशनसाठी आपण बघितलं होतं ॲसिटिक ॲसिड CH3COOH. बेन्झिनमध्ये जर आपण त्याला टाकलं तर त्याचा काय फॉर्म होतो, डायमर फॉर्म होतो. डायमर म्हणजे 2 मॉलिक्यूल एकत्र येतात. CH3COOH किती टाईम 2 टाइम्स. मग हा किती टाईम घ्यावा लागणार 2 टाइम्स. म्हणजे आपण किती मोल्स टाकले सुरुवातीला 2 मोल, T इज इक्वल टू 0ला. त्यावेळेस हा काय असणार आहे 0. पण T इज इक्वल टू T, याचे मोल्स 0 होतील. मग मला सांगा आपण याचे मोल्स किती टाकले 2, आणि 2 मोल एकत्र येतील म्हणजे याची व्हॅल्यू किती होईल 1 मोल. हा जर 50 असते ते झाले असते 25, कारण डायमर 2 एकत्र येतात. तर फॉर्म्युला काय, आय इज इक्वल टू ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑब्झर्वड किती आहे, सॉरी हा थेरॉटिकल झाला, हा झाला थेरॉटिकल. ऑब्झर्वड किती आहे 1, थेरॉटिकल किती आहे 2, म्हणजे याचं उत्तर काय झालं 1/2. चला आता या टेबलकडे जाऊ. मला सांगा आपण सुरुवातीला 2 टाकले आणि सोल्युशनमध्ये जाऊन ते किती होतात, फक्त 1च होतात. म्हणजे क्वांटिटी ऑफ सोल्यूट काय होणार आहे, कमी होणार आहे. क्वांटिटी ऑफ सोल्यूट झालं तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण कमी होणार आहे, बिकॉज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अमाऊंट ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. ओके, तर मला सांगा आपण टाकलंय किती 2, आपण टाकलं 2 आणि त्याचं सोल्युशनमध्ये जाऊन काय होतं 1 होतं.
म्हणजे याचं मोलर मास काय होणार आहे, वाढणार आहे. याचं मोलर मास काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आणि याची आय व्हॅल्यू स्मॉलर दॅन 1, कारण इथं 1/2 येतं, तिकडे येत होतं 2. तर इथपर्यंत सगळ्यांना समजलं. तर आता ज्यावेळेस आपण हे वेंट ऑफ फॅक्टर शोधू त्यावेळेस मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये काय करायचं बघा. आता तर कोणकोणते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकलो होतो आपण, 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकलो होतो. पहिलं होतं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्याचा फॉर्म्युला काय होतं, P1 नॉट अपॉन P1 नॉट इज इक्वल टू W2 इंटू M1 अपॉन W1 इंटू M2. बरोबर, पण हा फॉर्म्युला कशासाठी ट्रू होता, नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी. इलेक्ट्रोलाइट जर असेल तर एक तर तो डिसोशिएट होईल किंवा असोशिएट होईल. डिसोशिएट जर झाला तर नंबर ऑफ पार्टिकल्स काय होतील, वाढतील, म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढेल. अशा केसमध्ये काय करायचं आपण, या फॉर्म्युलाने कशाला मल्टिप्लाय करायचं, आयने. आणि आय काय, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे फक्त या फॉर्म्युलाला मल्टिप्लाय कशाने करायचं, आयने. लक्षात ठेवा, हे आपल्याला करायचं आहे फक्त इलेक्ट्रोलाइटसाठी. दुसरा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी होता आपला इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. काय फॉर्म्युला होता त्याचा, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. आणि मोलॅलिटी काय, W2 अपॉन M2 इंटू W1 इन kg. हा फॉर्म्युला होता कोणासाठी, नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी. पण जर इलेक्ट्रोलाइट असेल तर आपण याला कशाने मल्टिप्लाय करायचं, फॅक्टर आयनी. म्हणजे प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण काय करायचं, आयनी काय करायचं, मल्टिप्लाय करत चालायचं. आणि आयची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं डिसोसिएशनसाठी कशी सापडायची आणि असोसिएशनसाठी कशी सापडायची. काय फॉर्म्युला त्याचा, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तिसरा फॉर्म्युला होता फ्रीजिंग पॉईंट. आणि मी सांगितलं तो फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला एकसारखा असतो, फक्त जिथं बी आहे तिथं काय करायचं, F टाकायचं. तर बघा मी आधीच फॅक्टर आयने मल्टिप्लाय करतो, KF इंटू W2 अपॉन M2 इंटू W1 इन kg. आणि फोर्थ ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू NRT. N काय, W2 अपॉन M2 RT अपॉन V. तर याला पण कशाने मल्टिप्लाय करायचं, फॅक्टर आयने मल्टिप्लाय करायचं. मग मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं का आपल्याला थोडाफार फरक करायचा. तो थोडा फरक काय, आपल्याला वेंट ऑफ फॅक्टरने त्याला काय करायचा, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे फॉर्म्युला कशासाठी चालणार आहे तुम्हाला, इलेक्ट्रोलाइटसाठी चालणार आहे. ज्यावेळेस आपलं कंप्लीट डिसोसिएशन होतं, काय होतं, कंप्लीट डिसोसिएशन किंवा कंप्लीट असोसिएशन होतं, त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता आपल्याला याच्यातलं फक्त केस सेकंड बघायची. ती केस सेकंड काय मी तुम्हाला सांगतो. पहिले इथपर्यंत समजलं तुम्हाला, ओके. ओके, आता केस सेकंड बघा. ज्यावेळेस इलेक्ट्रोलाइट काय असतो, वीक असतो. आत्तापर्यंत आपण NaCl बघितलं, NaCl कंप्लीट ब्रेक होतं, कारण NaCl हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. पण असे पण काही इलेक्ट्रोलाइट असतात ते कंप्लीट ब्रेक होत नाही. तर ती केस सेकंड बघायची आहे आपल्याला. तर मी समजा काय घेतलं, ॲसिटिक ॲसिड घेतलं, आणि ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड असतं. काय असतं, वीक ॲसिड, म्हणजे हे कम्प्लिटली ब्रेक होत नाही. तर हे दोन याच्यात ब्रेक होणार, CH3COO मायनस आणि H+. समजा T इज इक्वल टू 0मध्ये मी याचे 100 मोल्स घेतले. किती घेतले, 100 मोल्स. त्यावेळेस याचे मोल्स किती असणार आहे, 0. याचे मोल्स किती असणार आहे, 0, कारण रिॲक्शन स्टार्टच झालेली नाही. पण T इज इक्वल टू Tसाठी हा कंप्लीट ब्रेक होणार नाही, कारण हा काय आहे, वीक इलेक्ट्रोलाइट आहे. NaCl काय होता, स्ट्रॉंग होता.
100च्या 100 तो ब्रेक झाला असता, पण हा पूर्ण ब्रेक होत नाही. असं इमॅजिन करू आपण का हा 50% ब्रेक होतो. म्हणजे किती राहील 100 मायनस 50. हा किती ब्रेक झाला 50. टोटल थेरॉटिकल किती होतं 100. त्याच्यातलं ब्रेक किती झाला फक्त 50. मग हा 50 ब्रेक झाला तर हा 50 फॉर्म होणार आहे. कारण मी सांगितलं हा 1 मोल असेल ब्रेक झाला तर हा 1 मोल फॉर्म होणार आहे. हा 1 मोल ब्रेक झाला तर हा 1 मोल फॉर्म होणार आहे. म्हणजे हा पण किती मोल्स फॉर्म होईल 50. बघा आपल्याकडे 100 दिलं होतं, पूर्णचे पूर्ण ब्रेक झालं नाही कारण हा वीक आहे. मग याच्यात आपण काय सापडतो, डिग्री ऑफ डिसोसिएशन सापडतो आपण, ज्याला DOD म्हणतो, डिग्री ऑफ डिसोसिएशन. ते काय आहे, आपण किती टाकलं होतं 100, किती ब्रेक झालं 50. बघा बरं का, आपण किती टाकलं होतं 100, किती ब्रेक झालं 50. तर याचं आन्सर काय ना 0.5. आणि आय दॅट इज वेंट ऑफ फॅक्टर. काय फॉर्म्युला, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आय इज इक्वल टू थेरॉटिकल किती आहे 100, ऑब्झर्व्ड किती आहे. मग आता सगळेच जण म्हणणार ऑब्झर्व्ड किती आहे, हा 50 आणि हा 50 म्हणजे किती 100. पण तुमचं लक्ष इकडं पण जायला पाहिजे होतं. इथला 100 पैकी किती ब्रेक झाला फक्त 50. म्हणजे इथं पण 50 उरलेला आहे. म्हणजे हा 50 उरलेला प्लस हा 50 आणि हा 50 म्हणजे किती होणार इथं 150. लक्षात येतं आहे, कारण हा कम्प्लिटली ब्रेक झाला नाही. म्हणजे बीकरमध्ये याचे पण 50 मोल्स आहेच अजून, याचे 50 मोल याचे, 50 मोल याचे आणि 50 म्हणजे किती झालं 150. म्हणजे हा किती झाला, हा 0 कॅन्सल होईल म्हणजे 1.5. तर मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला डिसोसिएशनसाठी आय इज ग्रेटर दॅन 1. येतं हे लक्षात. ओके, तर यासाठी आपण एक जनरल फॉर्म्युला तयार करू. बघा समजा मी इथं घेतलं AN आणि तो ब्रेक झाला ॲज NA. हा N काय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट आहे, इथं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट काय 1 आहे. तसं इथं N ची व्हॅल्यू किती पण असू शकतं, 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते. आता T इज इक्वल टू 0साठी समजा मी हा घेतला 1, किती घेतला, हा घेतला मी 1, म्हणजे हा काय झाला थेरॉटिकल. त्यावेळेस हा किती असणार आहे 0. T इज इक्वल टू T. समजा मी एकामधून समजा असं कन्सिडर केलं का अल्फा डिसोशिएट होतं. मी इथं कसं कन्सिडर केलं का 50% डिसोशिएट होतं, तसं मी इथं कन्सिडर केलं का अल्फा डिसोशिएट होतं. म्हणजे हा किती होणार 1 मायनस अल्फा. तर हा तयार किती होणार N अल्फा. बरोबर ना. याचे ज्यावेळेस 1 मोल डिसोशिएट होतं त्याच्या वेळेस हा 1 मोल फॉर्म होतो. मग हा किती मोल फॉर्म होईल N अल्फा. तर आयची व्हॅल्यू काय आहे, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. थेरॉटिकल 1 येते आपण सोडून देऊ मग डिनॉमिनेटरमध्ये. तर ऑब्झर्व्ड काय आहे दिस प्लस दिस म्हणजे 1 मायनस अल्फा प्लस N अल्फा अपॉन 1. याला आपण रिअरेंज करू. आता रिअरेंज केल्यावर काय होणार 1 प्लस अल्फा N मायनस 1. बरोबर, अल्फा आपण कॉमन घेतला. मी जर हा 1 तिकडं पाठवला तर I मायनस 1 इज इक्वल टू अल्फा N मायनस 1. तर अल्फाची व्हॅल्यू काय असणार आहे, अल्फा इज इक्वल टू I मायनस 1 N मायनस 1. काय फॉर्म्युला बघून घ्या, अल्फा इज इक्वल टू I मायनस 1 N मायनस 1. I काय आहे वेंट ऑफ फॅक्टर, N काय आहे नंबर ऑफ पार्टिकल्स. समजा NaCl जर उदाहरण असतं तर ब्रेक होऊन
Na+Cl- म्हणजे किती आयन्स तयार झाले असते 2. म्हणजे तिथं एनची व्हॅल्यू काय असते 2. हा आय काय वेंट ऑफ फॅक्टर, हा अल्फा काय डिग्री ऑफ डिसोसिएशन DOD. तर हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर हा फॉर्म्युला I-1 N-1. क्वेश्चन सॉल्व करताना हा फॉर्म्युला कसं सॉल्व करायचं मी तुम्हाला शिकवतो. बरोबर, इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या. आता आपल्याला शेवट बघायचं आहे फक्त असोसिएशनसाठी. त्याआधी आपल्याला आयचे किती फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचे बघा. I ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. I मला सांगा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. मग मी असं म्हणू शकतो का I N ऑब्झर्व्ड अपॉन N थेरॉटिकल. I N ऑब्झर्व्ड अपॉन N थेरॉटिकल. आणि शेवटचं मला सांगा, पहिलंच तुम्हाला सांगितलं होतं का कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास. आठवतं कोणती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा फॉर्म्युला लिहून बघा. M2 खालीच येणार त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या फॉर्म्युलामध्ये. म्हणजे इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास ऑफ सोल्यूट. तर आयचं आता इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून आयचा शेवटचा फॉर्म्युला होईल M थेरॉटिकल अपॉन M ऑब्झर्व्ड. हे लक्षात येतं आहे कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून हा थेरॉटिकल वरती जाईल आणि ऑब्झर्व्ड खाली जाईल. हे 3 फॉर्म्युला आपले लक्षात आले पाहिजे. समजले फॉर्म्युला. आणि वीक इलेक्ट्रोलाइटसाठी डिसोसिएशनसाठी फॉर्म्युला काय अल्फा इज इक्वल टू I-1 आणि N-1. ओके, आता आपण शेवटचं बघू डिसोसिएशनसाठी. डिसोसिएशन आपलं झालंय. आता बघायचं आहे आपल्याला असोसिएशनसाठी. तर परत मी एक्झाम्पल घेतो. CH3COOH किती 2 टाइम्स. ओके, हा पण 2 टाइम्स. समजा मी याचे मॉलिक्युल्स किती घेतले 100. T इज इक्वल टू 0 ले हा किती असेल 0. T इज इक्वल टू टीला मला सांगा फक्त 100 पैकी जर 50 असोसिएशन करण्यासाठी गेले, किती गेले 100 पैकी 50, कारण हा वीक आहे, हा कंप्लीट असोसिएट होणार नाही. किती असोसिएशनसाठी गेले 50. मग हा किती फॉर्म होणार 25. कारण 50 जर असोसिएशनसाठी गेले तर 2 मिळून 1 तयार होतो म्हणून किती तयार होतील 25. बरोबर. मग हा काय झाला थेरॉटिकल. त्याच्या आधी आपण DOD सापडू. DOD किती काय आपण किती टाकले होते 100. किती त्याच्यातल्या असोसिएशनसाठी गेले 50. मग याची पण व्हॅल्यू किती येईल 0.5. आता आयची व्हॅल्यू आपण सापडू. त्याचा फॉर्म्युला काय आहे ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. थेरॉटिकल किती आहे 100. बरोबर. ऑब्झर्व्ड किती आहे मला सांगा. इकडं लक्ष द्यायचं 25, पण हा पण 50 उरलेला आहे कारण 100 मधून किती गेला फक्त 50. म्हणजे टोटल किती झाला 75. मग याला जर आपण डिवाइड केलं तर आन्सर किती येणार 0.5. मग त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं I इज स्मॉलर दॅन 1. काय सांगितलं होतं I इज स्मॉलर दॅन 1. येते लक्षात. ओके, आता याचा पण आपण काय करू एक जनरलाइज फॉर्म्युला तयार करू.
तर आपण काय धरू, हा n टाइम्स a विल गिव a n. समजा हा t इज इक्वल टू 0साठी हा जर 1 असेल तर हा किती असणार आहे 0. हा जर 1 असेल तर हा किती असणार आहे 0. समजा याच्यातले अल्फा असोसिएशनसाठी गेले तर t इज इक्वल टू t साठी हा काय असणार 1 मायनस अल्फा. आणि याचे किती, एकाचे किती होतात, सॉरी दोनचे किती होतात 1 होतात, म्हणजे याचा काय असणार अल्फा बाय n. हे लक्षात आलं कसं आहे अल्फा बाय n. हा 100 असेल तर हा 50, हा 50 असेल तर हा 25, म्हणजे अल्फा बाय n. तर फॉर्म्युला काय आपला, I इज इक्वल टू ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थिअरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. I इज इक्वल टू थिअरॉटिकल किती आहे 1 आहे, ऑब्झर्व्ड किती आहे 1 मायनस अल्फा प्लस अल्फा बाय n. आपण काय करू, हा एवढा टर्म त्या साईडला घेऊ, म्हणजे मायनस अल्फा काय होणार प्लस अल्फा, हा प्लस काय होणार मायनस अल्फा बाय n इज इक्वल टू, आणि हा इकडं आणू म्हणजे 1 मायनस आय. बरोबर, इथं अल्फा कॉमन घेऊ तर अल्फा इज इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन n इज इक्वल टू 1 मायनस आय. तर अल्फाची व्हॅल्यू काय होणार, अल्फा इज इक्वल टू 1 मायनस आय. हा इथं n हा LCM असेल तर हा n मायनस 1 होणार, म्हणजे हा होणार n मायनस 1 आणि हा n वरती जाणार. हा फॉर्म्युला तयार होणार, अल्फा इज इक्वल टू 1 मायनस आय इंटू n मायनस आय. हे होणार असोसिएशनसाठी. समजलं अल्फाची व्हॅल्यू. हा n काय नंबर ऑफ पार्टिकल्स, मी ऑलरेडी आधी सांगितलं नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे काय. समजा NaClचं एक्झाम्पल दिलेलं असेल तर ते ब्रेक होऊन काय होणार Na प्लस आणि Cl मायनस, म्हणजे NaClचं nची व्हॅल्यू किती 2 पार्टिकल्स. समजलं. तर अशा रीतीनं आपण सगळ्या पॉसिबल केस बघितले, म्हणजे आपल्या सिलेबसपेक्षाही जितके पॉसिबल केस होतात ते आपण सर्व बघितलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं, सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, कारण ज्या वेळेस मी हे व्हिडिओज तुम्हाला अपलोड करतो लगेच तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळं काय होणार आहे नोटिफिकेशन येऊन जाणार आहे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलं चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करायचं, आणि त्याच्यावरून मला कळणार का किती जण हा व्हिडिओ बघतात आहे. आणि गरजू विद्यार्थ्यांना, जरी आपल्या कॉलेजमधले नसेल तर गरजू विद्यार्थ्यांना हा चॅनल तुम्ही काय करा शेअर करा, कारण मी इथं एकदम क्वालिटी कंटेंट घेतो आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पण पहिली गोष्ट तुम्ही काय करा, पहिले सबस्क्राईब करा, तो दुसऱ्यांना शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.